नमस्कार. प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील आझाद हिंद अधिपती सुभाषचंद्र बोस, पृष्ठ क्रमांक 384 ते 393, अक्षरब्रह्म प्रकाशन, पुणे. वाचनस्वर विजय पाटोळे. सुभाषचंद्र या नावाचे लोकोत्तर व्यक्तिमत्व घडवण्यात कोणाचा वाटा किती हे सांगणे अवघड आहे. वयाच्या 15व्या वर्षी सुभाषचंद्रांच्या जीवनात रामकृष्ण विवेकानंद आले. 17व्या वर्षी गुरुच्या शोधार्थ सुभाषचंद्र गिरीकंदरात वनवन भटकत राहिले. त्याच काळात त्यांना कलकत्त्यातील ध्येयवादी विद्यार्थ्यांना समर्पित जीवनाची संथा देणारे कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमधले एक विद्यार्थी मित्र केशव बळीराम हेडगेवार हे भेटले. जीवनाचा अन्वयार्थ जाणून घेण्यासाठी BAला तत्त्वज्ञान हा विषय त्यांनी निवडला. मानवी मनाचा ठाव घेता यावा यासाठी MAला मानसशास्त्र या विषयाचाही निवड करून अभ्यासास प्रारंभ केला. अशातच वडिलांच्या आज्ञेने ICSचा अभ्यास करण्यासाठी त्यांना विलायतेला जावे लागले. अपार बुद्धिमत्ता, प्रखर जिज्ञासा, अदम्य जीवननिष्ठा, धगधगीत वैराग्य अशा गुणांनी शोभून दिसणारे सुभाष हे त्यांच्या कुटुंबातील 9वे अपत्य होते. लहानपणी सुभाषचंद्रांनी एक चित्रवही तयार केली होती. तिच्यात त्यांनी चिकटवून ठेवलेल्या नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी, वासुदेव बळवंत, प्रफुल्ल चाकी, खुदीराम बोस अशा प्रतिमा होत्या. वयाच्या 10व्या वर्षी आपल्या मामाबरोबर कलकत्त्याला गेलेल्या सुभाषचंद्रांना मामांनी कौतुकाच्या भावनेने विचारले, सुभाष, तू कलकत्ता पाहण्यासाठी कटकहून आलास. तुझ्या आवडीचा खाऊ, खेळणे, गमतीच्या गोष्टी हे सर्व मी तुला देणारच आहे, पण आणखी काही हवे असेल तर सांग. यावर सुभाष मामांना म्हणाला, मला काही नको, मला फक्त सुशीलकुमार सेन या शूर विद्यार्थ्याचे दर्शन घडवा. इंग्रज सार्जंटला लोळवणारा आणि वंदे मातरमचा जयघोष केल्याबद्दल निर्दय इंग्रजांचे फटके खात असतानाही मातृभूमीचा जय जयकार करणारा 15 वर्षाचा तो सुशीलकुमार सेन मला दाखवा. कोवळ्या वयातल्या सुभाषचंद्रांच्या आवडीनिवडी आणि अंतरीच्या ओढी अशा होत्या. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस एक नामवंत वकील होते. आई प्रभावती देवी ही अपत्यांचे पालन तत्परतेने करणारी स्त्री होती. सुभाषचंद्रांचे वडील हे वृत्तीने आणि प्रज्ञेने आणि विचाराने स्वतंत्र होते. इंग्रजांची अरेरावी असह्य झाल्यामुळे त्यांनी सरकारी वकिलाची जागा सोडून दिली होती आणि राव बहादूर हा किताब अभिमानपूर्वक अव्हेरला होता. आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यावर अढळ विश्वास असणाऱ्या या कायदेपंडिताला कोणाच्या ओंजळीने पाणी पिणे कधी रुचले नाही. हाच स्वाभिमान सुभाषबाबूंच्या जीवनात आणि वर्तनात सदैव आढळून आला. शिक्षणाच्या निमित्ताने सुभाषबाबूंनी टाकलेले पहिले पाऊल पडले ते बॅप्टिस्ट मिशनने चालवलेल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत. बंगालमध्ये असणाऱ्या या शाळेत बंगाली भाषेवर बहिष्कार घालण्यात आला होता. इंग्रजांचे कौतुक, इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषा व संस्कृती यांचा जाणीवपूर्वक तिरस्कार असे या शाळेचे धोरण होते. या शाळेतील बंगाली मुले मधल्या सुटीत कावरीबावरी होऊन एखाद्या झाडाच्या सावलीत अंग चोरून उभी राहत आणि शाळेच्या क्रीडांगणावर हुंदडणाऱ्या गोऱ्या विद्यार्थ्यांकडे भयचकित मनाने पाहत. सुभाष बोस हा विद्यार्थी मात्र याला अपवाद होता. आपल्या पदाघाताने धरणीला नमवीत तो कोणत्याही दिशेने झेपावत असे. त्याला अटकाव करण्याची हिंमत त्या अनावर आंग्लपुत्रात नव्हती. सुभाष बोस यास पाण्यात पाहणारी ही मुले शाळा प्रमुखांकडे वारंवार तक्रारी करीत. सुभाषचे उत्तर ठरलेले असे, मी न्यायाला सोडून वागणार नाही आणि अन्याय पण सहन करणार नाही. शेवटी नको ही नित्याची हुज्जत म्हणून सुभाषचंद्रांनी शाळा सोडली. 1909 मध्ये त्याने रेवनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा थोडी वेगळी होती. बंगाल आणि भारत यांचा दुस्वास या शाळेत केला जात नव्हता. या शाळेचे मुख्याध्यापक श्री विनयमाधव दास हे एक उदात्तचरित गृहस्थ होते.
विद्यार्थ्यांची उमलतीमध्ये संस्कारित करण्याची विलक्षण शक्ती या शिक्षकांच्या अंगी होती. सुभाष बाबूंचे वय आणि संवेदन क्षमता विचारात घेता या थोर अध्यापकाचे योगदान मोठेच मानावे लागेल. या थोर शिक्षकाने सुभाषचंद्रांवर एक अभिजात संस्कार केला. माणसाने निसर्ग शरण व्हावे. निसर्गाची भव्यता, दिव्यता, रौद्रता, सौम्यता आणि सुंदरता हे सर्व जीवन सत्याचे भांडार आहे. निसर्ग वेदांत हा मनाला शांती देणारा मार्ग आहे. या सरांची सुभाषचंद्रांना येणारी पत्रेही त्यांना फार आवडत. या पत्रांनी सुभाषचंद्रांच्या अंगी असणारी पत्रलेखन क्षमता वाढीस लागली. कधी कधी दूरगावी गेलेल्या आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातून सुभाषचंद्र आपले मनोगत व्यक्त करीत. रोज सायंकाळी नदीच्या तीरावर जाऊन बसणारे सुभाष मावळतीकडे वळलेल्या सूर्यनारायणचे ऐश्वर्य डोळे भरून पाहत. रात्रीच्या निराव आणि निवांत वातावरणात आईची आठवण काढून तिला एखादे पत्र लिहित. एका पत्रात ते लिहितात, माझ्या मनाच्या उद्यानात रोज नवनवीन कल्पनांची फुले उमलतात. अनेक विचारांची कमळे माझ्या मानसरोवरात मला दिसू लागतात. ती सर्व तुझ्या चरणी मी वाहतो. आई, माझी ही फुले तुला सुखद असा सुगंध देतात का? असेच आणखी एक पत्र सुभाषचंद्र लिहितात, आई, मला तुझ्या इतके प्रिय आणि जवळचे दुसरे कोणीही नाही. म्हणून मी माझे मन तुझ्याजवळ मोकळे करतो. माणूस आणि पशु यात एक महत्त्वाचा फरक आहे. परमेश्वर ही कल्पना माणसाला स्फुरते, पशुला ती स्फुरत नाही. कधी कधी वाटते की आपल्या ठायी असणाऱ्या या भक्ती नावाच्या शक्तीचा आश्रय घ्यावा आणि देवाच्या दिशेने चालत राहावे. आपल्या मोठ्या मुलांच्या शिक्षणासाठी कलकत्त्यास जाऊन राहिलेली सुभाषबाबूंची आई या पत्राच्या वाचनाने आनंदित व्हायची. सतीश, शरद, सुरेश, सुधीर ही भावंडे या पत्रांची पारायणे करीत. एके दिवशी शरदबाबू आईला म्हणाले, हा सुभाष गतजन्मीचा योगीच असावा. आपल्या भाग्याने या सिद्ध पुरुषाने आपल्या घरी जन्म घेतला. हा ज्ञानयोगी घरदार सोडून हिमालयात तर नाही जाणार. उद्गारकांनी पडताच आई अस्वस्थ झाली, पण 1-2 दिवसांनी आलेल्या पत्रांमुळे ती शांत झाली. सुभाष विवेकानंदांच्या वाचनात गढून गेल्याचे तिला कळले आणि तिला हायसे वाटले. सुभाषचंद्रांची आई रामकृष्णांची उपासक होती. तिला स्वाभाविकपणे असे वाटले की सुभाष रामकृष्ण विवेकानंद या दैवतांच्या चरणी सुखरूप राहील. सुभाषचंद्र 1913 कलकत्ता विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 1915 इंटरमिजिएटच्या परीक्षेत प्रथम श्रेणीचे यश त्यांनी संपादन केले. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी कटक सोडले आणि कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासारख्या बुद्धिमान, राष्ट्राभिमानी व स्वतंत्रप्रज्ञ विद्यार्थ्याला कलकत्त्याचे वातावरण आवडले. मुळातच विचारप्रवण असणारे सुभाष अधिक विचारी झाले. पूर्व आणि पश्चिम यांची तुलना करू लागले. पाश्चिमात्य विद्वान हे व्यासंगी असतात, पण तसेच ते दुराग्रही असतात, हे सुभाषबाबूंनी अनुभवले होते. भारतीय विद्यार्थ्यांना धारेवर धरणारे प्राध्यापक ओ ॲटन हे शीघ्रकोपी म्हणून विख्यात होते. त्यांचा वर्ग चालू असताना व्हरांड्यातून चालत चालत पलीकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी रोधले, हटकले आणि फटकारले. ही सुभाषचंद्रांना कळताच वर्ग प्रतिनिधी या नात्याने त्यांनी प्राचार्यांकडे दाद मागितली. प्राचार्यांनी सुभाषला दटावले आणि निर्णय दिला, चूक विद्यार्थ्यांची होती, शिक्षा सरांनी केली, प्रश्न शिस्तीचा आहे, तुझा दावा व्यर्थ आहे. सुभाषचंद्र समंजस होते, शोषिक व क्षमाशील होते. पण भारतीयांचा उपमर्द करू पाहणाऱ्या कुणीही व्यक्तीची गय करणे त्यांच्या वृत्तीत नव्हते. शेकडो कुमारांची कोवळी मने कुस्करणारे तापदायक इंग्रज अधिकारी सुभाषचंद्रांच्या नजरेत चलत होते. ते लगोलग फणा वर करीत असत, फुत्कार करीत असत, प्रसंगी दंशही करत असत. प्राध्यापक ओ ॲटन यांच्या विरोधात सुभाषचंद्रांनी विद्यार्थ्यांचा संप घडून आणला. तो 100% यशस्वी झाला. प्राचार्यांनी सुभाषचंद्राचे नाव कॉलेजमधून कमी केले.
त्यांना रस्टिकेट केले. 2 वर्षे सुभाषचंद्र महाविद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकू शकले नाहीत. विद्यापीठाचे कुलगुरू सर आशुतोष मुखर्जी यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि सुभाषचंद्रांना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. सुभाषचंद्रांनी BA ला तत्त्वज्ञान हा विषय घेतला. विद्यापीठाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत आणि द्वितीय क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. पदवीधर झालेल्या सुभाषने पुढे काय करावे याविषयी घरात चर्चा सुरू झाली. त्याने स्वतः प्राध्यापक होण्याचा आपला मनोदय बोलून दाखवला. MA साठी त्याने मानसशास्त्राची निवडही केली, पण वडिलांना वाटले की मुलाने ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, लंडन अशा विद्वत्तेच्या आश्रयस्थानी राहावे आणि विद्यासंपन्न व्हावे. ICAची परीक्षा द्यावी, एखादे अधिकारपद भूषवावे. सुभाषच्या व्यक्तिमत्वाचा विकास देशापेक्षा विदेशात अधिक होईल असे वडिलांना वाटे. सुभाषचंद्रांनी तडजोडीचा मार्ग पत्करला. वडिलांच्या समाधानासाठी ICAचा अभ्यास करावायचा आणि आपल्या मनाच्या समाधानासाठी केम्ब्रिज विद्यापीठाचे पदवीधर व्हायचे असे त्यांनी ठरवले. 1919 सुभाषचंद्र कलकत्ता विद्यापीठाचे पदवीधर झाले. त्याच वर्षी ते इंग्लंडला गेले. 1921 ते भारतात परत आले. 2 वर्षाच्या आपल्या इंग्लंडमधील वास्तव्य काळात संकल्पित अशा 2 परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन सुभाषबाबू मायदेशी परतले. भारतात त्यांना ऐन उमेदीची 2 वर्ष रस्टिकेट होऊन विद्यार्जनास वंचित व्हावे लागले होते. तेवढ्याच अवधीत त्यांनी विद्येची दुर्गम शिखरे पादाक्रांत करण्याचा विक्रम विदेशातून करून दाखवला. 1921 सुभाषचंद्र भारतात परत आले. इंग्लंडमध्ये असताना जालियनवाला हत्याकांडाच्या वार्तेने क्रुद्ध झालेल्या सुभाषबाबूंनी ICS होऊनही इंग्रजांच्या सेवेत राहावायचे नाही असा निश्चय केला होता. सेवा करायची ती मातृभूमीची, तिचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या निर्दयी इंग्रजांची नाही, हे सुभाषचंद्रांनी केव्हाच मनाशी पक्के केले होते. भारतात परत येता क्षणीच त्यांनी गांधींच्या दिशेने धाव घेतली. आपल्या मनाची काहिली, आपला संताप आणि निर्धार बापूजींना बोलून दाखवला. त्यांनी महात्माजींना विचारले, या स्थितीत मी पुढे काय करू? गांधीजींनी देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केले होते. त्याची स्पंदने सुभाषबाबूंच्या चित्तात निर्माण झाली होती. पण महात्माजींना वाटले की या तेजस्वी युवकाला योग्य गुरुच्या स्वाधीन करावे. त्यांनी सुभाषचंद्रांना देशबंधू चित्तरंजनदास यांच्याकडे पाठवले. त्यांना देशबंधू भेटले. उभयतांचे बोलणे झाले. सुभाषबाबूंची मनोदैवता म्हणाली, सुभाष, गुरुच्या शोधार्थ तू दूरवर फिरलास, हिमालयात राहिलास, गंगेच्या काठी भरकटलास, तुला भेटले ते भोंदू बैरागी, हटातटाने जटा धारण करून मठांची उठाठेव करणारी मूर्ख माणसे. आता बघ एक खरा महात्मा, बंगाली युवकांचा कंठमणी, एक बॅरिस्टर, विद्वान, वक्ता, देशभक्त, लक्षावधी रुपयांच्या मिळकतीवर पाणी सोडून देशबांधवांसाठी निष्कांचन झालेला भारतभूमीचा पुत्र, जनतेचा मित्र, असंख्य युवकांचा मार्गदर्शक, तुझ्या जीवनातील गुरुचे रिक्त आसन या महापुरुषाला देऊन टाक. याची देही, याचा डोळा, गुरु शिष्य संबंधाचा सोहळा साजरा करू दे इतिहासाला. सुभाषबाबूंनी आपल्या विवेकाचा आवाज ऐकला, आदेश मानला आणि निर्णय घेतला. देशबंधू सुभाषचंद्रांचे गुरु झाले. या संबंधावर नियतीने शिक्कामोर्तब केले. दोघांना एकाच वेळी आणि एकाच कारणास्तव एकाच कारागृहात राहावे लागले. त्यामुळे सहवास आणि संवाद कौशल्य लाभले. इंग्लंडच्या राजपुत्राचे कलकत्त्यात 1921 समारंभपूर्वक स्वागत होणार होते. या समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय लोकनेत्यांनी घेतला. बॅरिस्टर चित्तरंजन आणि सुभाषबाबू या बहिष्कारात सहभागी झाले. दोघांच्या वाट्याला 6 महिन्याचा कारावास आला. सुभाषबाबूंच्या जीवनग्रंथांची प्रस्तावना गुरूंच्या हातून लिहिली गेली, ती कारावासांच्या अक्षरात. सुभाषबाबू कारागृहातून बाहेर आले आणि गुरूंच्या आज्ञेने नॅशनल कॉलेजचे प्राचार्य आणि स्वराज्य या पत्राचे संपादक म्हणून काम पाहू लागले. श्री अरविंद घोष हे याच नॅशनल कॉलेजचे अल्पकाळ प्राचार्य होते. काही काळ अरविंद बाबू हे सुभाषचंद्रांचे लाडके व्यक्तिमत्व होते. थोड्याच दिवसांनी चित्तरंजन दास हे कलकत्ता महापालिकेचे महापौर झाले.
त्यांनी सुभाषचंद्रांना कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्याबरोबर घेतले. काही वर्षानंतर हे महापौर पद सुभाषचंद्रांनी भूषवले. लोकसेवेचे साधन म्हणून या पदाकडे त्यांनी पाहिले. त्यांच्या कारकिर्दीत जिची झोपडी अन्यायाने उद्ध्वस्त करण्यात आली होती अशी वृद्धा सुभाषबाबूंना गाडीतून उतरताना भेटली. त्यांच्या पायावर डोके ठेवून या म्हातारीने आपले अर्थ त्यांना सांगितले. सुभाषबाबूंनी या बाईला अलगत उठवले, तिला नमस्कार केला आणि ते म्हणाले, आईच्या हक्काने तुझे काम माझ्याकडून करून घे. ते रीतसर आहे. इथून पुढे मला नमस्कार करू नको, मी तुला नमस्कार करीत राहील. ऐकशील ना एवढे तुझ्या मुलाचे? लक्षावधी युवकांवर नीतिसंस्कार करणारा हा नेता शिवछत्रपतींचा भक्त होता. बंगालमधल्या क्रांतिकारकांना आणि असंख्य युवकांना देशबंधू चित्तरंजन दास आणि सुभाषचंद्र बोस हे दोघे दैवता समान वाटत. सुभाषचंद्र बंगाल प्रांताचे परिषदेचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या प्रोत्साहनाने आणि अनुमतीने युवा बंगाल चालतो हे इंग्रजांनी जाणले होते. सुभाषचंद्रांना लोकमान्याप्रमाणे मंडालेला धाडण्याचा विचार होता. सावरकर, लोकमान्य, सुभाषचंद्र यांना दूरच्या कारागृहात डांबणे हे इंग्रजांचे तंत्र होते. त्यांच्या श्वासांनी इतिहास बदलेला अशी इंग्रजांना सतत भीती वाटत होती. सुभाषचंद्रांना हद्दपार करण्यासाठी एखादे कारण इंग्रजांना हवे होते. ते सापडले. गोपीनाथ साहा या नावाच्या पुढे फाशी गेलेल्या क्रांतिकारकाचा जाहीर सत्कार करण्यात आला. सरकारच्या दृष्टीने हा धडधडीत दहशतवादाचा सत्कार होता. या दहशतवादाचे प्रणेते सुभाषचंद्र असावेत अशी सरकारची समजूत होती. आपली समजूत हे साक्षात सत्यच होय असे समजण्या इतपत इंग्रजांच्या अविचाराने मजल मारली होती. दिनांक 25 ऑक्टोबर 1924 या दिवशी सुभाषचंद्रांना कैद करण्यात आले. सुरुवातीस अलीपूर, बेहरामपूर, कलकत्ता येथील कारागृहात सुभाषबाबूंना ठेवून नंतर त्यांची रवानगी मंडाले येथे करण्यात आली. मंडाले येथे असताना बॅरिस्टर देशबंधू चित्तरंजन दास यांच्या निधनाचे वर्तमानपत्र सुभाषचंद्रांना कळले आणि त्यांचे चित्त विदीर्ण झाले. जीवनात आपदांचे पर्वत लिलया पेलणारा हा महापुरुष गुरुच्या निधनाने पुरता खचला. अंगचा आजार आणि मनीचे दुःख याची परिणिती शक्तिक्षयात झाली आणि ही क्षयाची भावना विचारात घेऊन त्यांना 1927 मध्ये कारागृहामधून मुक्त करण्यात आले. त्यांनी 1928 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सहकार्याने इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली. 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सुभाषचंद्रांना पुन्हा अटक करण्यात आली. गांधी अरविंद करारानंतर अनेक देशभक्तांबरोबर सुभाषबाबू बंधमुक्त झाले. गांधी अरविंद करारानंतर भगतसिंगाची फाशी रद्द होईल असे सर्वांना वाटत होते, पण या संदर्भात सुभाषचंद्रांची घोर निराशा झाली. भगतसिंग फाशी गेले. 1932 हे पर्व उजाडले आणि सुभाषबाबूंसाठी कारागृहांचे दार पुन्हा उघडले गेले. आयुष्यात 11 वेळा कारावास भोगणारे सुभाषचंद्र हे तावून सुलाखून निघालेले देशभक्त होते, भूमिपुत्र होते. सुभाषचंद्रांची वारंवार बिघडणारी प्रकृती, तशातच त्यांच्याकडून अविरत घडणारी धडपड पाहून त्यांच्यावर मनोरंजक स्वरूपाची हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली. उपचारासाठी युरोपात जाऊन राहणार असाल तर तुम्हाला कारागृहात ठेवणार नाही. सुभाषचंद्रांनी ही अट नाकारली, पण परदेशी जाण्याचे ठरवले. 1933 ते 1936 या 3 वर्षात औषधोपचाराच्या निमित्ताने सुभाषचंद्र ऑस्ट्रियातील व्हिएन्ना या गावी राहिले. या काळात त्यांनी युरोपच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. युरोपातील देश फिरून पाहिले. हिटलर, मुसोलिनी, डी व्हॅलेरा यांच्या गाठीभेटी घेतल्या. भारताच्या भविष्यकालीन स्वातंत्र्य युद्धात कोणाचे किती सहकार्य लाभेल याचा अंदाज घेतला. इंडियन स्ट्रगल ग्रंथ लिहून काढला. याच काळात त्यांना सचिव लाभलेल्या श्रीमती एमिली शँकेल या कालांतराने सौ बोस झाल्या. सुभाषचंद्र 3 वर्षांनी भारतात परत आले. या गौरवास युवकांनी डोक्यावर घेतले. 1938च्या हरिपुरा येथील काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले.
पुढच्याच वर्षी म्हणजे 1939मध्ये त्रिपुरा येथे भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेतून लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन त्यांच्याकडे आले. या निवडणुकीत गांधीजींना अभिप्रेत असणारे डॉक्टर पट्टभी सीतारामय्या हरले. गांधीजी नाराज झाले. सुभाषबाबूंनी हे जाणले. बाबूंची नाराजी, पक्षश्रेष्ठींचा रोष, मुत्सद्द्यांचे डावपेच यांना तोंड देत संघटित राहण्याऐवजी स्वतःचा पर्यायी पक्ष काढावा असे सुभाषचंद्रांना वाटले. त्यांनी बॅरिस्टर चित्तरंजन दासांचे स्मरण केले आणि फॉरवर्ड ब्लॉक या नावाची लढाऊ बाण्याची एक फळी तयार केली. सुभाषचंद्रांच्या या हालचाली पक्षनिष्ठ सांप्रदायिकांना परवडणाऱ्या नव्हत्या. त्यांनीही आपला कट केला, विरोधाचा तट उभा केला. सुभाषचंद्रांनी काँग्रेसच्या क्षितिजावरचे ढग पाहिले. या ढगांपेक्षा देशसेवेचे आकाश मोठे मानून पक्षत्याग केला. या पक्ष परित्यागापूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदावरून एक भविष्यवाणी केली. सुमारे 6 महिन्यात महायुद्ध पेटेल. भारत सावध आणि सुसज्ज राहिला तर तो मुक्त होईल. देशाचे स्वातंत्र्य जवळ येत चालले आहे. प्रसंगी अन्य राष्ट्रांचे साह्य घेऊन भारताची मुक्ती फौज उभी करून युगायुगातून येणारा हा स्वातंत्र्याचा क्षण साधूया. सुभाषचंद्रांनी मनाशी प्रतिज्ञा केली. देशभर संचाराला सुरुवात केली. आपल्या प्रागतिक पक्षांचे तत्वज्ञान ते लोकांना समजावून देऊ लागले. फॉरवर्ड ब्लॉक हे देशाचे आशास्थान झाले. दिनांक 3 सप्टेंबर 1939 रोजी मद्रास येथे काही लाखांच्या सभेत सुभाषचंद्र बोलले. इंग्लंड संकटात सापडेल, ती आपली सुवर्णसंधी मानूया. फेब्रुवारी 1940मध्ये दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अधिवेशनात सुभाषबाबू म्हणाले, आपण आकाश पातळ एक करूया. देशातून आणि देशाबाहेरून स्वातंत्र्यासाठी लढा देऊया. या प्रचार दौऱ्यात सुभाषचंद्र सावरकरांना भेटले. सावरकरांनी त्यांना आशीर्वादपूर्वक सांगितले, कुठला तरी सत्याग्रह करून उगाच तुरुंगात अडकून पडू नका. आता लढा देण्यासाठी सेनापतींची वस्त्रे परिधान करून अग्रभागी तळपत राहा. डॉक्टर हेडगेवार यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू नागपूरला गेले. डॉक्टर आजारी होते. त्यांच्याशी चर्चा करणे शक्य नव्हते, पण जुन्या आठवणींची उजळणी करणे शक्य झाले. ते कलकत्ता मेडिकल कॉलेज, तो विवेकानंद समूह, त्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या राहुट्या, तो विद्यार्थी मित्र आणि नेता केशव बळीराम हेडगेवार. सप्टेंबर 1939 युरोपमध्ये महायुद्ध भडकले. जुलै 1940 फॉरवर्ड ब्लॉकच्या 100 कार्यकर्त्यांना सरकारने कैद केले. सुभाषचंद्रांना अटक करण्यात आली. भडकत्या युद्धात हा दावानल नको, हा ज्वालामुखी नको. लष्करी नियंत्रणाच्या आणि पोलीस कारवायाच्या भुयारात तो भरडून गाडून टाकण्याचा सरकारने विचार केला. निर्णय झाला. आज्ञा सुटल्या. सुभाषचंद्र इंग्रजांचे आणखी एकदा बंदिवान झाले. आता सुटका केव्हा होणार? महायुद्ध किती पसरणार? कधी संपणार? आपण तुरुंगात खितपत राहिलो तर देशाचे काय होणार? सुभाषचंद्रांनी इतिहासाला वाट पुसत पावले टाकण्याचा निर्धार केला. इतिहासाने त्यांना शिवचरित्राकडे नेले. ती आग्रा भेट आणि ते सीमाोल्लंघन दाखवले. क्षणात वीज तळपून गेली. वाट उजळून निघाली. सुभाषबाबूंनी लोकांशी संपर्क टाळला. बोलले सोडले. ते मौनी स्वामी झाले. सुभाषबाबू मौनाच्या गुंफेत शिरले. एकांत साधनेस आरंभ केला. योगावरचे ग्रंथ जवळ घेतले. व्यक्तीची चिन्हे धारण केली. सरकार आनंदित झाले. हा विवेकानंद भक्त आता कारागृहात समाधी साधन करतो आहे. आनंद आहे. गूढ विद्येच्या अभ्यासात रमणारा हा वंगपुत्र आता शांत होईल असा सरकारने तर्क केला. सरकारही शांत झाले. माझी प्रकृती खालावत चालली आहे. माझ्या साधनेत खंड पडतो आहे अशी सुभाषचंद्रांनी तक्रार केली. मग त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या बंधूंच्या घरी ठेवण्यात आले. काम सोपे होत चालले होते. दिवा विझत चालला होता. नेता नजरकैदेत होता. पण या नजरकैदेत नजरबंदीचा एक प्रयोग चालू होता. नजरेआड होण्याची तयारी सुरू होती. वेषांतराची आणि देशांतराची योजना आखली जात होती. शेवटी तयारी झाली.
नियतीने कळ दाबली, काळाने झडप उघडली. सुभाषचंद्रांनी झियाउद्दीन पठाण या भूमिकेत देशाची सरहद्द ओलांडली. दिनांक 17 जानेवारी 1941च्या मध्यरात्री त्यांनी कलकत्ता सोडले. दिनांक 27 जानेवारीला दुपारी त्यांनी काबूल गाठले. तेथून पुढे यातनांच्या राशीतून वाट काढीत समरकंद मार्गे मॉस्को जाऊन पुढे ते बर्लिनला पोहोचले. जपान, इटली, जर्मनी यांच्या ताब्यात असणारे भारतीय युद्धकैदी सुभाषचंद्रांना मिळाले. त्या सरकारांनी विनाट सुभाषचंद्रांच्या नेतृत्वास मान्यता दिली. जर्मनीत आझाद हिंद फौजेची घोषणा झाली. चलो दिल्ली हा मंत्र झाला. जनगणमन हे राष्ट्रगीत झाले. सुभाषचंद्र हे सर्वांचे नेताजी झाले. दुसऱ्या एका बाजूने जपानने आशियात ब्रिटिश विरोधी आघाडी उघडली. 1942च्या जूनमध्ये बँकॉक येथे पूर्वेकडील भारतीयांची एक परिषद भरली. रास बिहारी बोस या नावाच्या भारताबाहेर पडलेल्या एका क्रांतिकारकाने आणि स्वातंत्र्यवीराने या परिषदेचे आयोजन केले होते. त्यांनी जर्मनीत असणाऱ्या नेताजींना आवाहन केले की त्यांनी पूर्व आशियात येऊन ब्रिटिश साम्राज्याविरोधी दुसरी आघाडी उघडावी. नेताजींनी जीव धोक्यात घालून हा मार्ग पत्करला. सतत 3 महिने एका पाणबुडीने प्रवास केला. सगळा जलप्रवास पाण्याखालून करावा लागला. दक्षिण आफ्रिका, मादागास्करपर्यंतचा प्रवास जर्मनी यू-बोटीने, पुढे सुमात्रापर्यंत जपानी पाणबुडीने, पेनांग ते टोकियो विमानाने असा हा रोमहर्षक प्रवास झाला. दिनांक 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. जपानने अंदमान निकोबार बेटे या नव्या सरकारकडे सुपूर्द केले. आझाद हिंद सेना इम्फाळच्या दिशेने कूच करू लागली. रंगून आकाशवाणी केंद्रावरून सुभाषबाबूंनी आपल्या देशबांधवांना संदेश दिला, आम्ही इकडून येत आहोत, तुम्ही उठा, लढा, झगडा बंड करा, देशाच्या सरहद्दीवर आपण भेटूया, भारत मातेचे पूजन करूया, देशाचे निशाण लावूया. दिनांक 6 जुलै 1944 या दिवशी आझाद हिंद रेडिओवरून गांधीजींना उद्देशून सुभाषचंद्रांनी भाषण केले. ते म्हणाले, फादर ऑफ आवर नेशन, इन दिस होली वॉर ऑफ इंडियाज लिबरेशन वी आस्क फॉर युअर ब्लेसिंग्स अँड युअर गुड विशेस. सुभाषचंद्र गांधीजींना भेटण्यासाठी अधीर होते. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज लावून लगोलोग या राष्ट्रपित्याचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक होते. पण हे घडले नाही, घडले ते विपरीत. युद्धाचे पारडे फिरले. ॲटम बॉम्बने प्रलय घडवला. जपानचा पराभव झाला. 2600 वर्षात हा जपानचा पहिला पराभव होता. स्वातंत्र्य मार्गावरची भागीदारी मध्येच संपली. दिनांक 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने शरणागती पत्करली. यापुढची आघाडी उघडण्यासाठी सुभाषचंद्रांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. 17 ऑगस्टला नेताजींनी सायगाव विमानतळ सोडला. दिनांक 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान विमानतळावरून त्यांनी प्रयाण केले. विमानाने अकस्मात पेट घेतला. भडकत्या ज्वालांच्या प्रकाशात इतिहासाने तेजाची अखेरची आरती केली.